नमस्कार मंडळी, आमचं चाललंय वर्षभराचा घाटी मसाला करायचा। इथं ताई आमच्या भाजायला लागलेत मसाला, घरगुती घाटी मसाला आहे। त्याच्यासाठी हे साहित्य घेतलंय। चक्री फूल आहे, हे आहे लाल फूल, मिरं, ही दगडी फूल, ही लवंग आहे। हे सगळं मसाल्याबरोबर मिळतंच। हळकुंड आहे, ही सर्व वस्तू आहे। ही खोबरं मी चिरायला लागले, हे बघा। आणि इथे ताईने धने भाजले, आता त्या टाकणार आहेत। हळकुंड काय टाकणार आहेत ताई? हळकुंड टाकणार आहे। त्याच्यामुळे कसं हिंग, हिंग टाकणार आहे। मसाल्याला चांगली चव येते, पोट साफ राहतं, म्हणजे डायजेशनचा काही प्रॉब्लेम होत नाही हिंगामुळे। ते फुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। आणि हे धने भाजून घेतलेले आहेत मी तेलात, जसं लागल तसं तेल टाकून भाजून घ्यायचं। असं प्रत्येक मसाला तुम्ही भाजून घेणार आहात ना। आता मी मोठी मिरची टाकते, तेलामध्ये भाजून घेते। हिंग भाजून घेतला ना। इथं वेलची भाजून घेतली ताईने। आता काय टाकणार आहे ताई? चक्री फूल। आता मी चक्री फूल टाकणार आहे। दाखवा। चक्री आता काय टाकणार आहे? हे बघा, लाल फूल, जावित्री म्हणतात त्याला कोणी कोणी, पण आम्ही आमच्या भाषेमध्ये लाल फूल म्हणतो। छान अशी फुगले बघा। जावित्री आहे ही, त्याला जावित्री म्हणतात किंवा लाल फूल पण म्हणतात। टाकले ताई? दगडी फूल टाकलं, काळे दगडी फूल असतं ना मसाल्याचे पदार्थ, सगळे खडे मसाले आहेत त्यामध्ये, दगडी फूल आहे। आता काय टाकणार आहे ताई तुम्ही? हे हळकुंड टाकणार आहे मी। आणि हळकुंड हे चांगले असे फुगले पाहिजे, म्हणजे रंग छान येतो चटणीला। हा घाटी मसाला खूपच रुचकर लागतो। आपण वर्षभरासाठी हे सगळे गरम मसाले टाकतो, त्यामुळं खूप चव देते। ह्याच्यामध्ये दुसरा रोज इतर मसाला घालायची गरज पडत नाही, सगळं असतं ह्याच्यात, खोबरं, लसूण, कांदा, म्हणून रोजच्या कालवणाच्या चटणीला चव येते बघा। हे चांगलं असं ना फुगू द्यायचं। हे जे हळकुंड आहे ना, हे तेलामध्ये चांगले फुगले पाहिजे, आणि चांगले बघूनच घ्यायचे हळकुंड, कारण आपला हा वर्षभर टिकवायचा आहे मसाला, त्यासाठी म्हणजे चांगला चटणीला रंग येतो। हळकुंड भाजलेले आहे बघा, टाका। आता काय टाकायला लागलाय ताई? सुंठ टाकते मी, चटणीला वास छान येतो। सुंठ तळली ताईने। आता काय टाकणार आहे? दालचिनी। दालचिनी भाजून झाली। आता काय टाकणार आहे? आता मी हे टाकणार आहे, त्याला म्हणतात जायफळ टाकणार आहे। हे बघा, हा जायफळ आहे। आता काय टाकणार आहे ताई? हे तेजपत्ता। तेजपत्ता भाजलाय। काय टाकायला लागलाय ताई? काय टाकायला लागलाय ताई? तीळ भाजलेत ना। लवंग। आता काय घेणार ताई? आता काळी मिरी। ह्याच्यामध्ये शहाजिरे आणि आपले साधे रोजचे जिरे आहेत, ते एकत्र करून ते भाजायचे नाहीत, कारण हे बाकीचे सगळे मसाले भाजायचे, फक्त जिरे ह्याच्यामध्ये भाजायचं नाही। शहाजिरे आणि हे साधे नॉर्मल जिरे, ठीक आहे। ते मी आता अशीच वरून टाकणार आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, यात खडे वगैरे काय सगळं साफ केलेले आहेत। कधी कधी एखादी तार वगैरे जाऊ शकते ना, त्यामुळे बघून घ्यावं लागतं। हे बघा, हे भाजायचे नाही काय? नाही, हे भाजायचे नाही।
काय टाकायला लागलं ताई? खसखस, खसखस, ही खसखस आहे. ती पण भाजायची नाही काय? नाही नाही, ही पण नाही भाजायची, हम्म. ही पण अशीच टाकायची. बर. काय आहे? हे खोबरं सुक मी हे तळून घेते, हम्म. भाजून नाही घेते, तळून घेते. हा हे बघा आता खोबरं भाजून झालेलं आहे. हे बघा खोबरं. आता बाई आता कांदा चिरायला घेतलाय तिने, कारण आमच्या ज्या मिरच्या आहेत त्या आम्ही वाळवायला घातल्यात उन्हामध्ये. त्या 7 किलोच्या मिरच्या आहेत, त्याला आम्ही आता नाही म्हणता 4-5 किलो कांदे घेतलेले आहेत. हे बघा, म्हणजे काय काय गोष्टी आम्ही अंदाजे पण घेतो, असं जास्त प्रमाण बघत नाही आहे. कमी जास्त कधी जास्त गोष्टी करताना कधी कमी जास्त प्रमाण होतच असतं. ठीक आहे. आणि आता लसूण पण सासूबाई आमच्या सोलायला बसलेल्या आहेत. आम्ही 3 किलो 3.5 किलो लसूण घेतलेला आहे, कारण आमच्या 7 किलोचा मसाला आम्हाला करायचा आहे. मग त्यासाठी आमचं जरा चाललं आहे सगळा जिन्नस एकत्र करायचं. कमी जास्त होतं आहे जसं, पण आमचा घाटी मसाला एकदम चविष्ट असतो. तुम्हाला जर कधी करायचं असेल तर हा आमचा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. आता मी हा कांदा चिरून घेतलाय. आता हा ताई तेलात शिजवणार आहे. पण आधी कसं करायचा, हा पूर्ण चॉकलेटी होसतर भाजायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आणि पूर्ण तेलामध्ये तो कांदा शिजवून घ्यायचा. हा मसाला पूर्ण भाजलेला आहे बघा. सगळा मसाला भाजून घेतलाय. ह्या मिरच्या भाजल्यात, बाकीच्या मिरच्या बाहेर आहेत अजून. आणि आमचे सासूबाई लसूण सोलायला लागलेत बाहेर. हा आता पूर्ण असं चॉकलेटी होसतर भाजून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यात तेल टाकायचं. मग तेलातच पूर्ण शिजवून घ्यायचा. ही मसाला जाऊबाई भरते. हे बघा 2 डबे झालेत मसाल्याचे, गरम मसाल्याचे. हे बघा अजून डबा भरते ती, पूर्ण पाठी रिकामी केली तिने. हे बघा. आणि हे बघा कांदा शिजायला लागलाय. जरा चॉकलेट झालं की हे तेल त्यात ओतायचं आहे मला. आता चाललाय मसाला करायचा. पॅकिंग चालली आता, कारण आता कुठ्याला न्यायचा आहे मसाला तर आम्हाला. आमच्या सासूबाईंनी लसूण सोललेला आहे. आता हा लसूण शिजायला लागलाय. आता तो आम्हाला न्यायचा आहे. भरती आहे जाऊबाई माझी, लसूण भरत आहे. एवढा लसूण लागतोय बघा.